श्री स्वामी समर्थ. मी आज बनवणार आहे वडापाव. त्यासाठी मी इकडे बटाटे उकडून घेतले, ते उकडून मॅश करून घेतलेले. तेल गरम झाले. तेल गरम झालेले. आता जिरे मोहरी टाकते. जिरे मोहरी तडतडली कढीपत्ता. मग मी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडे अख्खे धने वाटून घेतलेले मोठे मोठे बुरबुरे लावले. आता मिरचीचा लसणाचा कच्चेपणा हळद टाकला आणि गॅस कमी करायचं म्हणजे हळद जळत नाही. आता बटाटे टाकून घेते मॅश केलेले. आता मी ही भाजी थंड करून त्याचे असे गोळे करून घेतलेले आणि इकडं पीठ भिजवून घेतलेलं आहे वड्यांसाठी. ह्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर, मीठ, ओवा टाकलेलं आहे आणि सोडा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकलेला मी सोडा. थोडंसं फक्त गरम तेल टाकणार आहे उकळलेलं. बस एवढंसं तेल टाकणार. मी सोडा नाही टाकत. हळद पण टाकलेली याच्यात. आता असेच मी सगळे वडे तळून घेणार आहे. आता हे तेल गरम आहे, त्याच्यातच मी थोड्याशा मिरच्या तळून घेणार आहे. कारण तिखट मिरची आणि कोण खाणार नाही. नुसतं आणि मी जास्त खातो. मोठा मुलगा तो नाही खात एवढे तिखट मिरची, वडा, मिरची आणि ही माझ्या मुलांना साधं